हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जैवविविधता या टॉपिकमध्ये जैवविविधतेपुढील आव्हानं किंवा संकट किंवा जैवविविधतेला भेडसावणारे धोके, थ्रेट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी या मुद्द्याचा विचार करणार आहोत. जैवविविधता सध्याच्या काळामध्ये जर बघितलं तर औद्योगिकरण किंवा शेती करण्याच्या पद्धती किंवा जंगलतोड, वाहतूक, औद्योगिकरण यामुळे जैवविविधतेला मोठ्या प्रमाणात बाधा किंवा अडचणी येत आहे आणि म्हणून अनेक जैवविविधता त्याचं क्षेत्र एकतर कमी होत आहे किंवा नष्ट होत आहे आणि म्हणून जैवविविधतेला धोका निर्माण होत आहे आणि त्याचे अनेक कारणं आपल्या पुढे आहेत. यापैकी काही कारणं नैसर्गिक कारणं आहेत आणि काही मानवी कारणं आहेत. नैसर्गिक कारणामुळे ही जैवविविधतेला धोका पोहोचतो. नैसर्गिक कारणांमध्ये पूर असेल किंवा अवर्षण असेल किंवा चक्रीवादळ असतील, यामुळे जैवविविधतेचा नाश होत असतो. पण नैसर्गिक कारणामुळे जे धोके निर्माण होतात, निसर्गापुढे मानवाला फारसं काही करता येत नाही, पण मानवी हस्तक्षेपामुळे मोठ्या प्रमाणात जैवविविधतेचा दिवसेंदिवस ऱ्हास होत आहे आणि हा ऱ्हास आपल्याला थांबवता येणं किंवा त्याची तीव्रता कमी करता येते किंवा निश्चितच करता येऊ शकते आणि त्यामुळे आपल्याला जैवविविधतेमध्ये मानवी हस्तक्षेपामुळे काय धोके आहेत आणि त्यासाठी काय उपाय केले पाहिजे याचा विचार करणं इथं जास्त गरजेचं आहे. तर मानवी हस्तक्षेपामुळे मानवाने अतिरेकीपणाने किंवा अविवेकीपणाने निसर्गावर आक्रमण केलेलं आहे आणि त्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण झालेला आहे. लक्षावधी हेक्टर जंगल क्षेत्र किंवा गवताळ क्षेत्र हे व्यापारी जंगल किंवा शेती करण्यासाठी नष्ट झालेली आहेत. म्हणजे जंगलांखालील जमीन दिवसेंदिवस कमी होत गेली आणि शेतीखालील जमीन दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे परिसंस्थेला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत आहे आणि त्यामुळे निसर्गामध्ये किंवा जैवविविधतेमध्ये असंतुलन निर्माण होत आहे. परिसंस्थेमध्ये असंतुलन निर्माण झाल्यामुळे जैवविविधतेमध्येही ते असंतुलन निर्माण होत असतं. प्रचंड वेगाने वाढणारी लोकसंख्या, प्रचंड वेगाने वाढणारं औद्योगिकरण, प्रचंड वेगाने वाढणारा विकास आणि यामुळे जैवविविधतेचा नाश दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात होत आहे. काही जंगली भागामध्ये किंवा जंगलांच्या भागामध्ये स्वार्थासाठी जाणीवपूर्वक वनवे लावले जातात आणि त्यामुळे अनेक वनस्पती नष्ट होतात. आपण उन्हाळ्याच्या मध्ये किंवा कोरड्या ऋतूमध्ये जर बघितलं, कधी कधी आपल्याला हे वनवे पाहायला मिळतात. म्हणजे जंगलाला जर वनवा लागला तर कोट्यावधी वनस्पती, सूक्ष्मजीव, छोटे छोटे प्राणी यामध्ये जळून खाक होतात आणि मोठ्या प्रमाणात जैवविविधता त्या ठिकाणची धोक्यात येते आणि अशा भागामध्ये वनस्पती नष्ट झाल्यामुळे शेतीची उत्पादन क्षमताही घडते. कारण आदिवासी लोकांचा असा समज असतो की जंगल जाळल्यामुळे किंवा वनस्पती जाळल्यामुळे शेती उत्पादन क्षमता वाढते, परंतु हे चुकीचं आहे. वनव्यामुळे मोठ्या प्रमाणात जैवविविधतेला बाधा निर्माण होत असते. तरी सुद्धा हे आदिवासी लोक झाडाच्या फांद्या वगैरे त्या जमिनीमध्ये टाकतात, त्या पेटवतात. नजर चुकीने मग जंगलाला आग लागली जाते आणि मोठ्या प्रमाणावर वनस्पतीचं जीवन जळून खाक होतं.
काही ठिकाणी मच्छीमार मोठ्या प्रमाणात यांत्रिक होड्यांचा वापर करतात आणि त्यामुळे जलाशयातील जीव जंतूंची किंवा जलचर प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. फक्त जमिनीवरचीच जैवविविधता धोक्यात येते असं नाही. पाण्यामधली किंवा सागरातील जैवविविधता किंवा जलचर किंवा जलाशयातील जीवसंख्या ही सुद्धा दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. आणि इथे पाणी प्रदूषण असेल किंवा यांत्रिक मोठमोठ्या होड्यांचा वापर असेल, त्यांचा आवाज असेल, त्यामुळे ही संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आणि या मानवाच्या स्वार्थ वृत्तीमुळे अनेक पशुपक्षी, अनेक पक्ष्यांच्या जाती, वनस्पतींच्या जाती, प्राण्यांच्या जाती नष्ट होत आहे. त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आणि म्हणून जैवविविधतेला भेडसावणारे धोके आणि त्याचा विचार करणं इथं गरजेचं आहे. आणि या सगळ्या कारणा व्यतिरिक्त काही धोके जैवविविधतेला निर्माण होत आहे. उदाहरणार्थ वाढतं औद्योगिकरण किंवा नागरीकरण, यामुळे सजीवांचा अधिवास नष्ट होत आहे आणि त्यामुळं सजीवांच्या संख्येमध्ये घट होऊन जैवविविधता कमी कमी होत आहे. जसजसं नागरीकरण वाढत जातं तसतसं जंगल किंवा वनस्पतींची संख्या कमी होत जाते. वसाहतींसाठी मोठ्या प्रमाणात जमीन खर्ची पडते. औद्योगिकरण वाढलं की शहराच्या सभोवताली औद्योगिकरणासाठी मोठ्या प्रमाणात भूभाग त्या कारखान्यांसाठी किंवा इंडस्ट्रीसाठी वापरला जातो. या औद्योगिकरणामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आणि त्यामुळे जैवविविधता धोक्यामध्ये येतात. त्यानंतर खनिजांच्या खाणी किंवा समुद्रातून तेल किंवा वायू काढण्याची जी प्रक्रिया होते त्यामुळे सजीवांच्या अधिवासांचा एकसंगपणा कमी होऊन सजीवांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस घट होत जाते. मोठमोठे खाणकाम जेव्हा केलं जातं त्यावेळेला जमीन मोठ्या प्रमाणात खोदली जाते आणि त्यासाठी ब्लास्टिंग किंवा सुरंग यासारखे मोठे यंत्र वापरून आणि तिथे खाणकाम केलं जातं. त्याचा परिणाम निश्चितच पर्यावरणातील इतर घटकांवर होतो किंवा वनस्पती सजीवांवर होतो आणि त्याचा परिणाम म्हणून जैवविविधतेला बाधा निर्माण होते. या अनेक कारणांमुळे जैवविविधता धोक्यात येते. वायू प्रदूषणामुळे वातावरणात मिसळले जाणारे विषारी पदार्थ पावसाच्या पाण्याबरोबर अभिक्रिया करतात किंवा वायू प्रदूषणामुळे आम्लपर्जन्य पडतो. त्यामुळे वनस्पती किंवा इतर घटकांना त्याचा त्रास होतो. आम्लपर्जन्यामुळे वनस्पती, प्राणी, सूक्ष्म जीवांच्या अधिवासात भौतिक रासायनिक बदल होत जातात आणि हा बदल सहन न झाल्याने हे आम्लपर्जन्यामुळे अनेक छोटे मोठे प्राणी किंवा वनस्पती त्याच्यासाठी बळी पडतात. आणि वायू प्रदूषणाचं प्रमाण सध्या किती वेगाने वाढत आहे हे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि दिवसेंदिवस हे प्रदूषण असंच वाढत राहिलं तर निश्चितच जैवविविधतेला धोका पोहोचू शकतो. आता नागरीकरणामुळे, कारखानदारीमुळे जैवविविधतेला धोका पोहोचतो. त्याचबरोबर शेती व्यवसायामुळे किंवा शेती क्षेत्रामध्ये रासायनिक खतांचा वापर, कीटकनाशकांचा वापर किंवा तणनाशकांचा वापर केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मातीचं किंवा पाण्याचं प्रदूषण होतं. आणि हे प्रदूषण वाढल्यामुळे सूक्ष्मजीवांचा नाश होतो. म्हणजे मातीत असलेले सूक्ष्मजीव की जे सूक्ष्मजीव कुजण्याची प्रक्रिया घडून आणतात आणि त्यापासून सेंद्रिय घटक मातीला मोठ्या प्रमाणात मिळत असतात. परंतु रासायनिक खतांमुळे किंवा कीटकनाशकामुळे मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांमध्ये रसायनं वापरली जातात आणि ही रसायनं मातीत मिसळल्यामुळे या सूक्ष्म जीवांचा मोठ्या प्रमाणात नाश होतो.
आणि हेही एक महत्वाचं कारण जैवविविधतेला धोका किंवा बाधा निर्माण आणतं. त्याचप्रमाणे वृक्षतोड किंवा वायू प्रदूषण, सर्वसाधारण तापमानामध्ये वाढ होते आणि ही वाढ सजीवांच्यासाठी प्रतिकूल ठरत असते. त्यामुळे देखील सजीवांच्या संख्येत घट होत जाते आणि पर्यायाने पर्यावरणाला धोका निर्माण होतो. शेतीच्या बाबतीमध्ये अजून विचार करायचा झाला तर शेती क्षेत्रामध्ये विस्तृत भागावर एकाच प्रकारचं पीक वारंवार जर घेत राहिलं तर वातावरणातील एकसंगता आली असून त्यामुळे जैवविविधता कमी होत जाते. उदाहरणार्थ तेच पीक त्या एका शेतीतून घेतल्यामुळे मातीतील उत्पादन होण्याच्या दृष्टीने जे घटक असतात ते कमी होत जातात आणि त्यामुळे उत्पादन क्षमता घडते. त्याच्यामुळे वनस्पतींना धोका निर्माण होतो किंवा अतिजलसिंचनामुळे सुद्धा मातीची उत्पादन क्षमता कमी होते. उदाहरणार्थ अतिजलसिंचन केल्यामुळे ते पाणी बाष्पीभवनाने निघून जातं आणि पाण्यातले क्षार जमिनीमध्ये वर्षानुवर्ष साचत जातात आणि ती जमीन क्षारयुक्त बनते आणि मग अशा जमिनीमध्ये वनस्पतींची वाढ योग्य रीतीने होत नाही आणि त्यामुळे सुद्धा जैवविविधतेला बाधा निर्माण होऊ शकते. आणि जैवविविधतेला बाधा निर्माण झाल्यामुळे अनेक प्रश्न आज आपल्या समोर उभे राहिलेले आहेत. उदाहरणार्थ अनेक वन्यजीवांच्या जाती सध्या नष्ट झालेल्या आहेत. भारतामध्ये सिंह, वाघ, हत्ती किंवा हिमालयामध्ये असलेला चित्ता, बारशिंगा, भारतीय गेंडा, हरिण, डॉल्फिन हे जे प्राणी आहे यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात घटत चाललेली आहे. वेगवेगळ्या स्थानामध्ये या प्राण्यांची संख्या जर बघितली तर पूर्वी ही संख्या चांगल्यापैकी होती. सध्या ती दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कमी होताना आपल्याला दिसत आहे आणि एकंदरीतच किंवा वनस्पती जीवन दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. Thank you.